ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्याकडून जमीन व्यवहार रद्द करण्याची कागदपत्र सादर। मात्र व्यवहार रद्द करण्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा नकार, स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही, अधिकाऱ्यांचं हे स्पष्टीकरण। बोपोडी जमीन प्रकरणामध्ये हेमंत गवंडे यांच्यावरती गुन्हा दाखल, पार्थ पवारांशी कोणताही आर्थिक संबंध नाही, पत्रकार परिषद घेत हेमंत गवंडे यांचं हे स्पष्टीकरण। मुंबईच्या कांदिवलीमध्ये दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक, मनसे विभागाध्यक्ष दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंगावर मतदार यादी फेकली, मतदार यादीतील घोळामुळे मनसे संतप्त। नागपूरमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर मनसेचं आंदोलन, 20 लाखांच्या नकली नोटा घेऊन मनसेचं आंदोलन, कार्यालयाबाहेर JDR नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या खुर्च्या लावल्या, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा मनसेचा आरोप। वैभव खेडेकरांचं सोशल मीडियावरील स्टेटस पुन्हा चर्चेत, नुकतेच भाजपवासी झालेल्या खेडेकरांचा नगराध्यक्ष पदावरती दावा, खेडेकरांची पत्नी वैभव खेडेकर यांचे आता भावी नगराध्यक्ष असे स्टेटस। ऊस दर आणि थकीत FRPच्या मुद्द्यावरून कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक, शेतकऱ्यांचा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, मोर्चातील आंदोलकांचा साखर सहसंचालक कार्यालयाच्या गेट बाहेर ठिय्या। जरांगींचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी, गंगाधर काळकुटे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी, संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता, अज्ञाताची धमकी। बच्चू कडू यांना काळं फासणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस देऊ, भाजप ओबीसी सेलचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळे यांनी जाहीर केलं बक्षीस, विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस बच्चू कडू यांनी केलं जाहीर। नाशिकच्या मालेगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांना धक्का, ठाकरेंच्या सेनेतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेना या राजकीय पक्षाची नवी सुरुवात, यशवंत सेना या सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर, धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर यशवंत सेनेने दिलाय लढा। कराडमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर, तर जिल्ह्यात शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण, राजेंद्र सिंह यादव शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार। बुलढाण्यातील नांदुऱ्याच्या तिरुपती नगरवासियांचा नगरपालिका निवडणुकीवरती बहिष्कार, नागरी सुविधा मिळत नाही त्यामुळे महिला वर्ग आक्रमक। करमाळ्यामध्ये आता कमळ या चिन्हावर नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढवणार, निवडणूक प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती। हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू, मतदारांची सहमती न घेता एका प्रभागामधून दुसऱ्या प्रभागात मतदार शिफ्ट केल्याचा आरोप, तर वसमत शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असाही आरोप। बिलापूर पालिकेतील वॉर्ड कार्यालयाच्या पत्त्यावर सत्तावंद मतदार, मनसेकडून वॉर्ड कार्यालयाची पाहणी, अधिकाऱ्यांनी मतदारांची झोपेत नोंदणी केली का, मनसेचा हा सवाल, लवकरच नोंदणी अधिकाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार, मनसेची ही घोषणा। ठाणे पालिकेमध्ये मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, कासार वडवलीमधील मठावरती पालिकेची कारवाई, आंदोलकांचा आरोप, अविनाश जाधव यांच्यासह पवारांच्या एनसीपीचे मनोज प्रधान यांचं आंदोलन। अमरावतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये चांदूर रेल्वे गावामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा, तर आगामी निवडणुकांसाठी मेळाव्याला खासदार अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसर आणि आमदार राजेश वानखेडे यांची उपस्थिती। मालेगावातल्या शेतकऱ्यांकडून राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सकल ओबीसी आणि भटकेमुक्त महासंघाचा जालन्यात मोर्चा, तर हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द कराव्या या मागणीसह इतर मागण्यांसाठी मोर्चा। जळगावच्या जामनेरमध्ये प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांची विषप्राशन करत आत्महत्या, तातडीने जळगावमधील खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू। CSMT रेल्वे कर्मचारी आंदोलन प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा दाखल नाही, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विरोधात रेल्वेचीच अद्याप तक्रार नाही, प्रकरणात आतापर्यंत 7 ते 8 जणांचे जबाब नोंदवले, इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमधील अँब्युलन्स प्रकरणावरून अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा धक्का, सिल्लोड न्यायालयाकडून पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश, 2014 मध्ये मंत्री असताना सत्तारांनी आमदार निधीतून 2 अँब्युलन्स स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप।
एसटीच्या सुरक्षा विभागावर लवकरच आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक होणार. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन विभाग आणि एसटी महामंडळानं घेतला निर्णय. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये आई कमला भवानी कार्तिक यात्रोत्सवाचा जल्लोष. 5 दिवसांच्या मिरवणूक यात्रेला भाविकांची गर्दी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेल्या पांडुरंगाच्या पादुकांचं नीरास्नान झालं संपन्न. नीरास्नान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. मागील काही वर्षांपासून पांडुरंगाच्या पादुका आळंदीमध्ये जात आहेत. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 1,300 तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर प्रतितोळा 1,21,300 तर चांदीचे दर प्रति किलो 1,52,000वर. चंद्रपूरमध्ये वन विभाग करणार हमखास व्याघ्र दर्शनाची व्यवस्था. 515 एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी तर वन्यजीव सुश्रुषा केंद्रासह साकारणार अमेरिकन आफ्रिकन सफारी. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा 42वा गाळप हंगाम सुरू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित. मनोज जरांगे यांच्यासाठी आज बीडमधील शिरूर कासार तालुका बंदची हाक. जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. लातूरच्या उदगीरमध्ये धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक. जरांगेंच्या निषेधार्थ मुंडेंवरती झालेल्या आरोपांचा निषेध. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडीत राहणाऱ्या सनी फुलमाळीचं पालकत्व घेतलं. चंद्रकांत पाटील 50,000 रुपये महिन्याला पगारातून देणार. सनी फुलमाळीने कुस्तीमध्ये 17 वर्षांखालील वयोगटात सुवर्ण पदक पटकावलंय. राज्यातील 170 तहसीलदारांची पदोन्नती होणार तर 85 नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती. सोबतच 100 जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार. नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये ॲपवरून मागवलेल्या कलिंगड ज्यूसमध्ये आढळले 2 झुरळ. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अन्न आणि औषध प्रशासनानं संबंधित हॉटेलवरती कारवाई करावी अशी मागणी. नाशिकमध्ये पेट्रोल पंप चालकावरती उगारली तलवार. किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप चालकावर तलवार उगारल्याचा प्रकार. बोधलेनगर या परिसरातली घटना. नवी मुंबईमध्ये रिक्षा चालकाचं प्रामाणिकपणाचं दर्शन. रिक्षात विसरलेल्या प्रवाशाची 12 तोळे सोनं असलेली पिशवी वाशी पोलीस ठाण्यामध्ये आणून दिली. हरवलेलं सोनं परत मिळालं, त्यामुळे मूळ मालकाकडून रिक्षा चालकाचा सत्कार. इचलकरंजीमध्ये गॅस गळती स्फोटातील आंधळघिसके दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू. इचलकरंजीच्या वृंदावन कॉलनी परिसरात 31 ऑक्टोबरला झालेला स्फोट. सांगलीच्या विटा शहरामध्ये 3 मजली इमारतीला लागली आग. आगीत एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू, 2 जण जखमी. मृतांमध्ये 2 वर्ष चिमुकलीचाही समावेश. फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीमध्ये इमारत जळून पूर्णतः खाक. अहिलानगरच्या कोपर गावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू. महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक. नगर मनमाड महामार्गावरती रास्ता रोको. पुण्यातील आंबेगाव परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम. आंबेगाव तालुक्यातील थोरा दळे या ठिकाणी 3 बिबटे फिरताना दिसले. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. नांदेडच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचं दर्शन. वडेपुरी ते नांदेड रस्त्यावरती प्रवाशांच्या कारसमोर अचानक बिबट्या आला. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद. मात्र बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात भीतीचं वातावरण. नाशिकच्या मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कामगार मेळावा संपन्न. 2022 मधील वंचित असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचे सानुग्रह अनुदान. 4,26,00,000चा धनादेश सुपूर्द. पुण्यातील खडकवासला चौपाटीवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई. कारवाईवेळी प्रशासन आणि स्थानिकांमध्ये खडाजंगी. चौपाटीवरील गाडे काढण्यास स्थानिकांचा विरोध. पुण्याच्या रिंग रोड मोजणीला आणि जंक्शनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. आमदार विजय शिवतारेंसह पीएमआरडीए यांच्याकडे विनंती अर्ज देण्यात आला. गडचिरोलीमध्ये तेंदू संकलनाचे पैसे न मिळाल्यानं आदिवासी कुटुंबाची 2 महिन्यांची मेहनत वाया. 70 गावांमधील 15,000 मजुरांचे पैसे बुडवून कंत्राटदार फरार झाल्याचा आरोप. जिल्हा प्रशासनानं पैसे मिळवून देण्यात मदत करावी, आदिवासी कुटुंबाची ही मागणी. वर्ध्याच्या देवळी मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 151,40,00,000 रुपयांची मदत. तर भिडी, अंदोरी आणि आंजीमोठी या 3 मंडळांसाठी अतिरिक्त 15 कोटी रुपयांची मदत जाहीर. सिन्नर निफाडला जोडणाऱ्या रस्त्याची नायगावमध्ये दुरावस्था. रस्त्यावरती मोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांची कसरत. तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती खंडाळा बोगद्याजवळ मुंबई लेनवरती ट्रकला भीषण आग. सुदैवानं कुठली जीवितहानी नाही. मुंबईला जाणारा मार्ग काही वेळासाठी झालेला बंद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.